खरं तर अशा वेळेस आम्ही बातचीत केलं नाही पाहिजे, मात्र काही गोष्टी समाजाच्या समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे. समाजाला त्यांच्या भावनाही कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बातचीत करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत, अश्विनी त्यांचं नाव आहे. काय नेमकं त्या दिवशी झालं होतं? नेमकं काही तुमचं बातचीत वगैरे झालं होतं का संतोष यांच्यासोबत? नाही, काहीच नाही. दररोजच ते लातूरला होते, आधी थांबणार होते आणि नंतर त्यांना असंच म्हणजे जनरल दररोजचेच कॉल आले. ते म्हणले नाही मला गावाकडे काम आहे, मला जावं लागेल, म्हणून ते आले. 12च्या सुमारास तिथून निघले होते. नंतर मी एकदा त्यांना 1:30 वाजता कॉल केला होता, पोहोचलात का म्हणून. तर त्यावेळेस ती मला म्हणली मी चंदन सावरगावला आहे, नाही पोहोचलो. त्यानंतर मग नाही काही. कधी असं वाटलं होतं की आदर्श गावामध्ये अशी घटना घडेल, असं कधी स्वप्नात विचार केला होता? स्वप्नात सध्या नाही, असा तर नाही, पण स्वप्नात नाही असा पण विचारच येऊ शकत नव्हता. कारण गावच इतका चांगला होता की असा विचार येणं वाटलंच नाही असं होईल असं. तुमच्या पतीचं खूप नाव घेतात ग्रामस्थ लोक. 15 वर्षापासून सत्ताही तुमच्याच घरामध्ये दिलेली आहे. हो आहे, भरपूर नाव. ते देव होते, देवासारखेच होते एकदम. ते सगळ्या जनतेसाठी दिवस रात्र पळत होते. ते एखाद्या वेळेस जर माझ्या मुलीचं दुखायलं तरी त्यांनी कधी हॉस्पिटलला सध्या नेण्याची ही केली नाही जनतेसाठी. मला ते म्हणायचे कुणासोबत तरी जा, मी एकटी नाही तर कुणासोबत दुसऱ्यासोबत गेलेली आहे, पण ते कधी ते जनतेच्याच कामासाठी सदैव पळत होते. गाव आणि गावातल्या परिसरातले काही मुलं तेही दत्तक शिक्षणासाठी घेतले होते अशी माहिती आहे. हो, घेतलेले आहे. एकंदरीत कसं वाटतं या घटनेकडे, कसं पाहता? आता तुमची काय मागणी आहे? माझी मागणी ज्या त्या देव माणसाला शिक्षा झालीच म्हणजे काय झालीच पाहिजे. त्या देव माणसाचा जीव घेणं ही एक लई घृण हत्या केलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा नाही तर त्यांनी जसं केलंय मला तसंच पाहिजे त्यांचं. पोलिसांनी आता फक्त 3 आरोपींना अटक केली, 4 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर कुठेतरी संशय वाटतोय तुम्हाला? काय मला ते काय माहिती नाही बाहेरला, म्हणजे मला काय घरामध्ये मी आहे त्याच्यामुळे मला काय ह्याच्याविषयी माहिती नाही. काल जरांगे पाटील देखील आले होते, काय बातचीत झाली, काय संवाद झाला तुमचा? नाही, माझी त्यांची भेट नाही झाली. जरांगे पाटील भेटले, ह्या कसं शुद्धीत नव्हत्या ना, म्हणजे अवस्थाच. आता त्या ह्या बोलल्या पण त्यांना भेट झाली म्हणून सुद्धा लक्षात नाहीये. त्या म्हणजे भानावर नसल्यासारख्या होत्या. सध्या त्या भानावर आताही नाही आहेत. काय बोलावं त्यांना सुचत नाही आहे, शब्द फुटत नाहीत. त्यांची आई माझ्यासोबत आहेत. आई, मुलगा गेलाय हे दुःख फार मोठं असतं, आम्हीही विचारणं तेवढंच कठीण आहे. लेकरांनी माझ्या सगळ्यांची मदत केली, गोरगरिबाला केली, सगळ्यांना केलं, सगळ्या गावांना केलं. म्हणून ही वेळ माझ्यावर आली का वेळ आणली? ही वेळ यायला न पाहिजे. ह्याला संरक्षण भेटलंच पाहिजे. जे काय झालंय ते मला बघायला भेटलंच पाहिजे. कोण आहेत किती आहे हे काय आपल्याला माहीत नाही. जाताना ज्यावेळेस घरातून ते बाहेर पडले संतोष, जेवण वगैरे केले होते घरात जाताना? जेवण नाही, ते लातूरला गेले होते. आणि मग मी म्हणलं संतू तू कधी येतो? तर म्हणलं आई मी उद्याच्या तर दिवस काय येणार नाही, मग परवा बघतो. मग ती इथून गेला शनिवारी, रविवारी तिथं राहिला आणि सोमवारी इकडं आला. शुक्रवारी का सोमवारी का हां, आणि सोमवारी आला. आणि मग पुन्हा आल्यावर मला सुनाचा फोन आला, आई ते यायला लागलेत, मग सोमवारचाच तुम्ही स्वयंपाक करा बरं का, सोमवार सोडा येते. मी म्हणलं त्यांना फराळ केली का? तर ती म्हणली 2 घास शाबू खाल्ले. तर ते म्हणजे खाणं तेवढं नाजूक होतं. आणि मग हां जनते मग म्हणलं बरं. मग 4 वाजता म्हणजे काही नाही केलं, पुन्हा मी चहा पाणी माझं आमचं केलं. आणि मग नंतर पुन्हा मी कुकर लावलं आणि इथंच दारात कोपऱ्याला आले, फोन केला. किती आता 4:30 5 वाजले होते का 5:30 एवढा टाईम काय बघितला नाही. आणि मग फोन केला मी, तर किती वाजल्या 4 किंवा 5 रिंग वाजल्या. आणि मग थोड्या वेळ मी आणखीन थांबले की फोन येण्याची. कसं असं पोरं कधीच फोन करीत नाहीत असं नाही ना. आणि थोडा वेळ मी वाट बघितली आणि तर मग नंतर फोनच नाही आला. मग पुन्हा त्या दुसऱ्याला फोन केला, धनूला. धनू, अरे दादानी काय केलं की रिंग वाजली, नंतर फोनच नाही रे आला, बघ बरं तू. तर हो, ते म्हणला आई मी दादाला शोधतोय, पण दादाला हुडकितो, पण दादाला कुठं हुडकितो, कसा हुडकितो हे मला काही कळलं नाही. मला काय वाटलं केजमध्येच कुठं तरी असेल तर बघत असेल ती, आणि मी आई तुला लगेचच फोन करतो.
दादा सापडला का मी फोन करतो. पण दादाला असं केले, आमच्या स्वप्नात सुद्धा कधी ही गोष्ट आली नाही, कुणाला काही घरातून हसत खेळत गेलेला संतोष अशा पद्धतीनं त्याचा मृतदेह येईल असं वाटलं होतं? नाही न वाटलं. आता मी इथून वाटं लावलं, मी गाडी पशी आले, असं ह्या पद्धतीत घरी येईन मला कसं वाटल, काहीच मला वाटलं नाही ना. आपण लोकांचं सगळं केलं ना, मग लोकांनी काही केलं, काय केलं, कशामुळं केलं असतील, काही कुठं झालं असन, खऱ्यासाठी बोललं ना की असं असतंय. समजा कुणाचे जर भांडणं लागले तर आपण मी काय बोलले, ह्या वहिनी काय बोलल्या, वहिनी खरं बोलतात का खोटं बोलतात, मी जर उत्तर दिला ना तर राग येऊ शकतोय. आता काय कारवाईची मागणी तुम्ही करताय? आता काय, आता का माझ्या बाळाला जसं केलं तसंच त्यांना तुम्ही करा. किती जण आहेत ते सापडा, त्यांना कसं करायचंय आणि त्यांचं काय त्यांना केले ते तुम्ही मला आणून दाखवा. आणि माझी लेकरं सून मी कशी सांभाळू, कशी करू, काय करू मला ते सांगा. सर त्यांना म्हणजे त्यांची इतकी अवस्था बेहाल केली होती की शेवटचा चेहरा त्यांच्या पत्नीला, मुलाबाळांना शेवटचा चेहरा पाहायला मिळाला नाही. सगळे म्हणले काही राहिलं नाही, चेहराच राहिला नाही, पाहू शकणार नाही, जाग्यावर काहीच नाही, चेहऱ्यावर शरीरावर काही नाही, काय पाहणार. बांधून आणलं, शेवटचा चेहरा पाहता आला नाही. 3 आरोपींना अटक झालेली आहे, आता 4 आरोपी फरार आहेत. आता काय मागणी आहे? 48 तासाचं तुम्हाला अल्टिमेटम दिलंय, मग पुढचं पाऊल काय राहील आता? 48 तासाचा त्यांनी जो वेळ दिलेला आहे, तर तो वेळ त्यांनी जर पुढं ढकलला तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना अगोदरच तसं सांगितलेलं आहे की आम्ही नंतर शांत बसणार नाहीत. त्यासाठी आम्ही परत आवाज उठवणार आणि काल जे प्रकार दिवसभर त्यांनी बघितलेला आहे, सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आहे, तो परत दिसणार तसाच, जर त्यांनी 48 तासामध्ये नाही जर तसं केलं तर. आणि मागणी जी आहे आमची की आरोपी नुसते पकडून ठेवायचे नाही, त्यांना रिमांडमध्ये घ्या, त्यांच्यावर तुम्ही 3rd डिग्री लावा, तरच तुम्हाला बाकीचे 4 सापडतील, अन्यथा सापडणार नाही. त्यांना तुम्ही जवळ घेऊन ते पोसून ठेवण्यात अर्थ नाही, तरच तुम्ही दिलेली आम्हाला 48 तासाची कमेंट पूर्ण होईल. हे खरं तर संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे. अश्रू देखील फुटत नाहीत, कारण त्यांचा अश्रूचा बांध जो आहे तो आटलेला आहे. कुठं काय बोलावं याचं भान देखील त्यांना राहिलेलं नाही. घरातून करता धरता मुलगा गेला आहे, घरातून एक आधार असलेला पती गेला आहे, याचं देखील भान या दोन्ही सासू आणि सुनांना आणि भावजाईंना देखील सध्या नाही आहे. त्यामुळे यांची एकच मागणी आहे, जी अवस्था संतोष देशमुखांची झाली त्याच पद्धतीनं आरोपींची देखील झाली पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशीच मागणी आता पीडित कुटुंब करताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.